हो, हो, हो. हॅलो सर. हॅलो सर. हा, बोला ना, ते बोला. पेमेंट पुष्टीकरणासाठी प्रलंबित माझं पण तसंच झालेलं आहे. ते काय सुरुवातीला फॉर्म मध्ये चुकी झाली असेल का सर? नाही, नाही, फॉर्ममध्ये चुकी झाली नाही. तुमच्याकडून बूस्टर पंप निवडलाय. म्हणजे निवडताना हॅलो. आता निवडताना आजच निवडला मी सर. तर आजच निवडताना तसं झालं असेल का? तुम्ही नाही, नाही, तसं नसतं सर. काय माहिती आहे का, बूस्टर पंप कधी हा, निवडला जातो, ज्यावेळेस तुम्ही अर्ज हा, भरता ना, त्यावेळेस तिथं 2 ऑप्शन हो, असतात. एक पंप आणि एक बूस्टर पंप. मग आपल्याला काय वाटतं, की बूस्टर हॅलो. बर, पंप म्हणजे थोडंसं त्याच्यात पॉवर हा, असेल. पण ते तसं नसतं. ते बूस्टर हो, पंप आपण स्वतः खरेदी करावा लागतो. असं असं. हां, त्यामुळं ते ते तुम्हाला म्हणजे हॅलो. सुरुवातीला पेमेंट सर प्रलंबित आता दाखवतं. शक्ती कधी येणार आहे तुम्हाला? सुरुवातीला फॉर्म भरतानाच चुकी झाली असं म्हणावं लागेल येस, ना सर येस, मग? येस, येस. हं? आणि जर तुम्हाला ते हो, नसेल पाहिजे, तर तुम्ही एम-एस-सी-बी ते अर्ज हो. देऊन करू शकता. आपल्याकडे अर्ज आहेत, पाहिजे असेल तर मी आपल्या कम्युनिटीमध्ये टाकलेले आहेत पूर्ण अर्ज फॉर्मॅट. नितीन सर, बरं एकदा आणखीन टाकून एक द्या गोष्ट सर सांगा ना. मग. किती दिवसात होईल सर ते तसं कॅन्सलेशन पहिलं एक 8 बूस्टर दिवसामध्ये पंपचं? होऊन जातं. तुम्ही एम-एस-सी-बीला दिलं ना, कॉपी दिली, की ती कॉपी हो. रिसिव्हड घ्या आणि तिथं कंपनीला पाठवतात. पण तुम्ही पण एक स्वतः मेल करा. हॅलो 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 हॅलो. मेल करा हॅलो सरजी. आणि बर ते पाठवून द्या. बर बर ठीक आहे सर. धन्यवाद सर. ओके. सर, संभाजीनगर मध्ये व्हेंडरचा ऑप्शन कधी येणार आहे? सर आज आले होते. तुम्हाला ऑप्शन आलं होतं का? नाही. नाही, मला ऑप्शन नाही आलं सर. आज प्रत्येकासाठी आलेले पेमेंट कधी होते केलंय लोक. तुम्ही? सर लोकांच्या आज लक्ष होत प्रत्येकासाठी नाही, आलेलं आहे प्रत्येकासाठी आले होते ऑप्शन. आज. तेवढ्या वेळेत न पाहण्यात आल्याचं पाहिलं ही झालं. हं, 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 हं. तर नंतर संभाजीनगर कधी येतं? जिल्ह्यामध्ये बिडकीन गाव आहे माझं. हां, हां, हां. हम्म. व्हेंडरचा अं, ऑप्शन 27 ऑक्टोबरला मी पेमेंट भरलेलं आहे. 27 ऑक्टोबर. ओके, ओके. नाही, येऊन जाईल, मग कारण का आता ते हळू-हळू पुढच्या चालू वर्षी झाले येते. तर सप्टेंबर मधल्यांना वर्क ऑर्डर तर आल्यात. नंतर ऑप्शन कधी ऑक्टोबर येते? मधल्याला येतील हळू-हळू. कारण काल आज पण ऑप्शन आले होते. हळू येतील सगळ्यांना आता. सर हॅलो आता सर. ऑप्शन कधी येणार आहेत पुन्हा? हॅलो सर. हां, बोला ना, बोला. हॅलो सर, मला जीके कंपनी निवडली मी. हां. तर मला कंपनीचा कॉल आला होता की तुमचा अर्ज मंजूर झाला. त्यांनी बोरवेल वगैरे विहीर आहे का बोरवेल वगैरे विचारलं. हं, तर माझा बोरवेल आहे, मी सांगितलं त्याला. तर हं, त्यांनी खोली विचारली. हं, मी 330 फूट माझा बोरवेल आहे. हं, त्यांनी 210 फूट म्हणजे केबल वगैरे पाईप वगैरे सांगितलं. हं, आणि 8 दिवसापर्यंत मटेरियल भेटून जाईल म्हणे. पण मी त्याला विचारलं की माझा इन्स्टॉल कोण आहेत. हं, तर हं, त्यांनी संदीप ताकपुडे म्हणून नाव सांगितलं. हं, की त्याला कॉल केला, त्यानं काय उचलला नाही समजा. हं, हं, हा, तर मी एक माझे लोणारचे मित्र आहेत, ते पण जी कंपनीचं काम करतात. हं. त्या याच्याकडून असं झालं की होत असतो त्याच्याकडून करून घ्या, नाही जर झालं मी करतो म्हणे. ती कॉल उचलायला तयार नाही सर. नितीन सर. तुमच्याकडे जवळ गोडाऊन वगैरे नितीन आहे सर. का? नाही, गोडाऊन द्यायचं काहीतरी नाव नाव सांगितलं ना, ते आता मला आठवणं. हं, हं, तर हं. माझे मित्र आहेत ते लोणारचे. हं, हं, तर हं. ते म्हणत होत असतो त्याच्याकडून करून घ्या, नाही झालं मी करतो म्हणे समजा. ओके, पण ओके. माझी वर्कआउट निघली नाही, पण तरी पण कॉल आलता मला. ओके. नाही, नाही. कधी-कधी नितीन. येतं तुम्हाला विदाऊट वर्क ऑर्डरचं मटेरियल, पण शक्यतो आता सध्या भेटते नाही का? येत. सध्या तर येत नाही, हा कारण हा नोव्हेंबरमध्ये आलं होतं. सध्या तर येत हा नाही. हा हा. मग आपण तुम्ही एकदा कंपनीला संपर्क करून बघा ना, टोल फ्रीवरती. मी केला होता सर. हं. हॅलो. मी हां, हां. सकाळी केला होता 10:30 वाजल्यानंतर. हां, हां. तर कंपनीचं म्हणणं असं आलं की वर्कआउट निघली नाही. हं, पण हं. गोडाऊनला जर माल असेल तर मग भेटू शकते म्हणे, काय सांगता येत नाही म्हणे. ओके. नाही, आता शक्यतो भेटणारच नाहीये, कारण की आता विदाऊट वर्क ऑर्डरचं मटेरियल शक्यतो देणार नाहीत. कारण की त्यावेळेस टार्गेट होतं त्यांचं. हम्म. त्यांनी विदाऊट हा टार्गेट हा हा. त्या टार्गेटमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिलंय. हो का? जर आता द्यायचं असतं तर त्यांनी वर्क ऑर्डर काढल्याच नसत्या, पहिली गोष्ट. हा, नितीन बरोबर आहे. सर, मी जरा माहिती घेतली या बाबतीत. तर मला एक कंपनीवाला काय बोलला, माझं म्हणजे ओसवालसाठी बी माझा बूस्टर पंप सिलेक्ट झालाय आणि शक्तीसाठी बी सिलेक्ट झालाय. तर ओसवालवाला मला म्हटला हॅलो 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 सर. एमएससीबीच्या अंतर्गत काही येत नाहीये हे बूस्टर पंपाचं हॅलो सर. कॅन्सलेशन. हॅलो. हं, हं, हं. कंपनीच्या एक हॅलो मिनिट अंतर्गतच नितीन. होऊ येतंय द्या ना. कॅन्सलेशन. हॅलो ऐका ना. नितीन सर. हं, 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 हं. बोलू द्या नाही ऐकायला तरी पहिले. हां, मंगेश सर. ऐका एक ना एक जणाला नितीन बोलू द्या ना सर. अगोदर. पूर्ण होऊ द्या एक मंगेश सर जणाचं. तुम्ही बोला. तर आपलं ओसवालसाठी मी बोललो त्यांना की असं असं का बूस्टर पंप कॅन्सलेशन करायचंय. तर मग ते बोलले की आमच्यापाशी अर्ज लिहून द्या. म्हणजे हं, कुणापाशी जे जो वेंडर आहे आमच्या लोकल एरियामधला त्यांच्यापाशी. हं, ते हं. आणि एमएससीबीला द्यायची काही गरज नाही बोलले, आमच्या अंतर्गत होऊन जातंय. ओके. आणि तर शक्तीसाठी बी सेम तसंच प्रोसेस राहील का एमएससीबी मध्येच द्यावं लागेल? कंपनीचं जर असेल तर वेगळी प्रोसेस असू शकते. एम-एस-सी-बीचं जर प्रोसेस असेल तर सेम असेल. म्हणजे बूस्टर पंप कुणाकडून कॅन्सल होतंय? कंपनीकडून होतंय का नाही, नाही. बूस्टर पंप तुम्हाला एमएससीबी होतंय? एम-एस-सी-बीकडून कॅन्सल होतंय. म्हणजे काय माहिती आहे का, जर एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, तर जोपर्यंत वर्क ऑर्डर निघत नाही ना, तोपर्यंत जे काम आहे ते कंपनीचं काम आहे. म्हणजे सॉरी, एम-एस-सी-बीचं काम आहे.
ज्यावेळेस वर्क हा ऑर्डर हा तुमची हा जनरेट होती तिथून पुढे ते पूर्ण काम कंपनीकडे हँडओव्हर केलं जातं. हा हा हा. मग तुम्ही कुणाकडे पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे का, जर तुम्हाला बूस्टर पंप जर कॅन्सल करायचा असला ना, तर हा तुम्ही MSCBत जाऊन पहिला अर्ज करा. ठीक आहे. हो त्या अर्जाची प्रत घ्यायची आणि मेलवरती MSCBला आणि कंपनी लूपमध्ये ठेवून ती टाकून द्यायची. ऑटोमॅटिकली तुमचा बूस्टर पंप कॅन्सल केला जातो. नितीन सर, हा बोला ना. हॅलो. आणि नितीन सर, तो जो अर्ज आहे तुमच्यापाशी, जो फॉर्मॅट आहे PDF फॉर्मॅट मध्ये, हा हा तो एक वेळेस एक वेळेस शेअर करा ना ग्रुपमध्ये, कारण बऱ्याच बरेच शेतकरी लोकांनी निवडलेली कंपनी. आणि दुसरा एक विषय म्हणजे की कुणाकडे नंबर असेल धाराशिव जिल्ह्यामधला लोकल जो वेंडर आहे शक्तीवाला, हम्म. तर त्यांचा नंबर असेल तर प्लीज टाका टाका ना कोणी. तर नंबर तर नाही, आपल्या ग्रुपवरती कॉन्टॅक्ट करा. जे असेल तर ते पाठवून देतील तुम्हाला पर्सनल, तसा मेसेज टाका. मी आपल्या ग्रुपवरती ना ते सोलारचे मी फॉर्मॅट जे बनवलेत ते तुम्हाला पाहिजे ते पाठवतो मी परत. आणि हेडचा बी एक फॉर्मॅट आहे जे की तुम्हाला हेड कसा निवडायचा, थोडीफार माहिती हा मी पण हा काढून ठेवली. जर तुमच्याकडे कुणाकडे काही माहिती आली तर नक्कीच ग्रुपवरती टाका, मी इथं सेव्ह करून तुम्हाला परत दुसऱ्या आणि शेतकरी बांधवांना हॅलो येऊन जाईल. हा बोला ना. तुमच्याकडे सर. तिथे ती फाईल दिसते ना हो, सर्व वेंडर व सर्व जिल्हे नाव आणि मोबाईल नंबर, हा आहेत पण ना, आहेत. ते कुसुम मध्ये आहे का? नाही नाही, काय माहिती आहे का, हे जे मेडातले नंबर आहेत सगळे, पण वेंडर एकच असणार आहे. जरी तिथं शक्ती निवडला तरी मागेल त्याला मध्ये बी तेच नंबर राहणार आहेत, आणि त्या म्हणजे कंपनी तेच आहे ना, नंबर कॉन्टॅक्ट नंबर तेच राहणार आहेत. बरोबर आहे. अहो पण नितीन सर, फॉर्मच नाही हॅलो. ते. पण ही यादी ते जुनी नितीन सर. यादी, जर नवीन अपडेटेड यादी कोणाकडे आली असेल तर नक्कीच फॉरवर्ड करा. कारण की आपण काय केलेलं आहे, सगळे बंच म्हणजे एक एक काढून बंच केलेला आहे. हा 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 हा, बरोबर बरोबर. हा, बंच केलेला आहे. हॅलो. सिंगल सिंगल पेज तुम्ही मर्ज केले हॅलो. मला ना हा, PDF मध्ये. मर्ज मर्ज हॅलो. केलेलं आहे पूर्ण फाईल. म्हणजे तुम्हाला जे एक एक बघण्यापेक्षा एकाच फाईलमध्ये तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील असं आपण केलेलं आहे. हा हा. आणि याच्यामध्ये कोणत्या हॅलो. मेलला मला शक्तीला जर करायचं असेल तर तर हे मेल ऐका ना सर, एक मिनिट हा थांबा. मी सांगतो तुम्हाला. त्या वेंडरच्या मेलला करायचा की कंपनीलाच डायरेक्ट करायचा? नाही नाही नाही, वेंडर म्हणजे कंपनीचं वेंडर, वेंडर म्हणजे कंपनीचं आहे, तसं काही नाही. कंपनी वेंडर वेगवेगळे आहे, तसं काही नाहीये. आता समजा एक नाही पण अक्षय तो समजा आता अक्षय तो जो सोलार माणूस आहे. नाही, तो सेल्स बेस्ड. हे अक्षय सोलार आहे बरोबर. तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करायचा आहे. हा तुम्ही काय करायचं, ही मेल आयडी हा उचलायचा, दिसतंय तुम्हाला? हा 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 मेल आयडी उचलायचा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये मध्ये टू मध्ये कंपनीला ठेवा आणि CC मध्ये तुमच्या कंपनी MSCB. सॉरी MSCBला ठेवा. ते हा दोन्ही हा. गेले ना म्हणजे डॉक्युमेंटली तुमच्याकडे राहते. बरोबर बरोबर, प्रूफ राहतंय आणि लवकर काम करतात हा ना सीसी लवकर. मध्ये मेल ठेवल्यामुळं. मेल म्हणजे काय माहितीये का, तुमचा फोन ती उचलणार नाहीत, व्हॉट्सअपचा मेसेज बघणार नाहीत, पण मेल ते 72 तासामध्ये तुमच्या मेलला ते रिप्लाय करतील. अहो नाही येत MSCB वाले, जर ते मेलला रिप्लाय द्याल ना, मी बऱ्याच वेळेस केला त्यांना, नाही, पण पण येत नाही रेकॉर्डला त्यांचा राहतं, रेकॉर्डला राहतं. आपण मटेरियल आल्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी नकार देऊ शकतो ना. मी बघा तुम्ही कधी टाकलेलं आहे, वर्क ऑर्डर कधी आली आहे, तुम्ही माझा बूस्टर पंप कॅन्सल केला नाही, असं पण म्हणू शकतो ना. पण शक्यतो हा बूस्टर हा. पंप निवडल्यानंतर तुमचं जोपर्यंत बूस्टर पंप कॅन्सल होत नाही तोपर्यंत वर्क ऑर्डरच येत नाही. अहो तोपर्यंत लाईनमॅन सर्व्हिस होत नाही, हा पेमेंट हा, पेंडिंग म्हणताय, ते बरोबर बूस्टर पंपाची पेमेंट पेंडिंग म्हणताय, बरोबर लाईनमॅन सर्व्हिस होणार नाही आता. बरोबर. फक्त त्याला लंबी प्रोसेस होती म्हणजे ते. हा, टाइम जाते ना भरपूर. मला तो ओसवालवाला म्हटला 15 दिवस लागतात म्हणला. हम्म, 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 हम्म. 15 नाही दिवस नाही, लागतील हे 15-20 कॅन्सल. दिवसात झालं तर खूप चांगलं आहे. महिने 2-2 महिने लागतात त्या बूस्टर पंपसाठी. नितीन हॅलो. सर. नितीन सर. बोला नितीन ना. सर, जे हॅलो. लोणारचे माझे मित्र आहेत ते हा. पंप बसवायला तयार आहेत समजा, हम्म. पण वर्क ऑर्डर नाही निघाली तर काय प्रॉब्लेम होईल का? कारण इथून माग वर्क ऑर्डर तर आल्या नाहीत शेतकऱ्यांना. जर हा. त्यांनी जे नाही, पोर्टल सर जे ओपन आपले माझे केलं. म्हणजे गाई सर माझे इन्स्टॉल आहेत हॅलो, थोडे. माझं जे